माझी लढाई धनंजय मुंडे यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आहे, त्यांच्या गुंडगिरी विरोधात आहे, त्यांनी मोठ्या केलेल्या कराड सारख्या व्यक्तींच्या विरोधात आहे। पण माझी लढाई त्यांच्या आजाराविरोधात नाही अशी प्रतिक्रिया त्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली आहे। तसंच बेल्स पाल्सी हा आजार काही इतका गंभीर आजार नाही असं सांगत धनंजय मुंडे यांनी लवकरात लवकर बरं व्हावं अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या। याशिवाय कृषी साहित्य वाटपात जवळपास 550 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं सांगत शुक्रवारी घोटाळ्याबाबतच्या पुराव्यांचा पुढचा अंक आपण जाहीर करणार असल्याचंही दमानिया म्हणाल्या। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये न झालेले निर्णय देखील झाले आहेत असं भासवून धनंजय मुंडे हे अधिकाऱ्यांना काम करायला सांगत होते। त्यासोबतच निधी देखील त्यासाठीचा निधी वळता करून घेतला जात असे। याबाबत काल अंजली दमानिया यांनी ट्विट केलं होतं। आपल्यासोबत अंजली दमानिया त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। नेमका हा काय प्रकार होता? कसं आहे की DBT अंतर्गत सगळे खरे पैसे शेतकऱ्यांच्या थेट अकाउंटमध्ये जायला लागतात। तर पहिल्या टप्प्यात मी कृषी घोटाळा 1 दाखवला, ज्याच्यात 342 कोटीचा म्हणजे 5 गोष्टी होत्या आणि त्या खरं DBT अंतर्गत द्यायला हव्या होत्या, पण त्याच्यात कायद्यात बदल करून आणि हे 342 कोटी डिस्बर्स करून देण्यात आले। ते कसे चुकीच्या पद्धतीने देण्यात आले त्याचे डिटेल्स मी दिले होते। आणि त्यानंतर जे काही शेतकरी उरले होते ज्यांना बॅटरी स्प्रेअर पंप आणि एक गोष्ट होती ती जी मिळाली नव्हती, ज्याला आपण इन्सेक्ट ट्रॅप म्हणतो, सोलार ट्रॅप, तर तो देखील त्यांना मिळायला हवा। यासाठी या बाईसाहेबांनी एक म्हणजे त्याची सिस्टमिक केलं असं दाखवलं। पण आम्ही मंत्रिमंडळात 23 तारखेला आणि 30 तारखेला ठेवलं, मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली आहे। आता सचिवांनी त्याची पुढची कारवाई करावी असं जे पत्र होतं ते पाठवलं आणि सचिवांनी त्याच्यावर एक GR काढला। तर या GRवरनं सरळ दिसतंय की आणि त्याच्या पॉईंट नंबर 4 मध्ये जर आपण शेवटी टोकाला वाचलं तर त्याच्यात देखील लिहिलेलं आहे की मंत्र्यांच्या सांगण्यावरनं हा GR काढण्यात आला। तर हे सरळ खोटं आहे। त्याच्यावर परत एकदा थातुरमातुर उत्तरं धनंजय मुंडे यांनी दिलेली आहेत। पहिल्या वेळेस देखील तशीच दिली होती, आत्ता पण त्यांनी तशीच दिली आहेत। ते अगदी मस्त सारासरव करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्याच्यावर मी आता त्यांना डिटेल्ड म्हणजे त्यांनी कसं चुकीचं बोलले आहेत ते त्याचं डिटेल्ड विधान मी उद्या देणार आहे। त्याच्यासाठी त्यांनी वाट बघावी। आपण जर दुसरीकडे बघितलं तर नेमकं हे किती कोटीचा घोटाळा होता? कारण पहिल्या ह्याच्यात तुम्ही जवळपास 350 कोटीचा घोटाळा त्यांचा उघड केलेला आहे। दुसऱ्या टप्प्यातला हा जो घोटाळा होता हा किती कोटीचा होता? हा जो आहे तो 200 कोटीचा आहे आणि त्यांनी अतिरिक्त म्हणजे 500 कोटीची मागणी केली होती। पण नशीब आपलं की त्याला आत्ता परवानगी दिली गेली नव्हती, मान्यता दिली गेली नव्हती आणि ते हिवाळी अधिवेशनात होणार होतं। पण नशिबाने हिवाळी अधिवेशनातच धनंजय मुंडे यांची बँड वाजायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे ते 500 कोटी आता आपले वाचलेत आणि ते शेतकऱ्याला मिळतील अशी आपली आशा आहे। पण आत्ताच्या घटकेला 342 + 200 542 कोटीचा एकूण घोटाळा आहे, याच्यात काहीच शंका नाही। आपण बघतोय की बेल्स पाल्सी नावाचा आजार धनंजय मुंडे यांना झालं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यांची फेसबुक आणि ट्विटरवरती एक पोस्ट आलेली आहे की बेल पाल्सी हा आजार झालाय, त्यामुळे मी मंत्रिमंडळ बैठकीला देखील उपस्थित राहू शकलो नाही, मला 2 मिनिट देखील नीट बोलता येऊ शकत नाही। नाही, बेल्स पाल्सी झाला असेल तर म्हणजे कोणालाही कुठलाही आजार झाला तरी त्यांना बरं होण्यासाठी माझ्या शुभेच्छा। पण बेल्स पाल्सी काही फार मोठा आजार नाही आहे, जनरली नर्व्ह रिलेटेड असतो तो। कधी कोणाला हर्पीस नंतर होतो आणि कधी कोणाला स्ट्रेसने देखील होतो। आत्ता स्ट्रेस त्यांच्यावर भरपूर आहे, पण त्यांना बरं होण्यासाठी शुभेच्छा आणि ते ठणठणीत झाले। कारण माझा लढा त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आहे, त्यांच्या दहशतीविरुद्ध आहे, कराडसारखी लोकं त्यांनी मोठी केली, त्यांना पोसलं त्याच्या विरुद्ध आहे आणि ते मी सातत्याने चालूच ठेवणार आहे। पण त्यांना तब्येतीसाठी माझ्या शुभेच्छा। आपण बघतोय धनंजय मुंडे यांनी खुशाल त्यांच्या विरोधात खटला दाखल करावा आणि त्याच खटल्यात धनंजय मुंडे यांना मी दोषी सिद्ध करेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया आता अंजली दमानिया यांच्या माध्यमातून दिली जाते। कॅमेरा पर्सन संतोष पालवणकरसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।